हे बघ सावित्री, तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस, आता नाही म्हणू नकोस. हे तुला करावंच लागेल. आजपासून तुझा अभ्यास सुरू. अहो पण लोक काय म्हणतो नाही हो. बरं असू द्या, ही पुस्तके राहू द्या बाजूला, मला लय काम आहेत. अरे बाळा, गप माझ्या सोन्या, तुला काय हवंय? काय रडतोयस? अगं बाई, ह्याचं अंक लय दाबलंय. मानसिक बाबा आले, लय तालीम उपाय करतात ते. त्यांना एवढं पैसे दे, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. हे घे अंगाला, दिवसात ना 2 वेळेस लावत जा बाळाला. बाबा महिला आहेत त्यांची स्वप्न चुलीच्या धुरात घडवून गेली आहेत. मला असं वाटतं. I am Arya from Standard 3rd. Today we are greeted to celebrate the birth anniversary of the woman that faced many challenges. Yes, this is Savitribai Phule. Savitribai Phule, born on 3rd January 1831 in Naigaon village in Satara district. Her mother name was Lakshmibai and his father name was Khandoji. In 9th, Savitribai Phule married to the Jyotirao Phule. Jyotirao Phule taught the Savitribai Phule, and then Savitribai Phule strives to touch women and girls in our India. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्याची क्रांती ज्योती सावित्री माऊली, धन्याची क्रांती ज्योती सावित्री माऊली. सरकारी उच्चावर खुर्चीत बसली असती का, सरकारी उच्चावर खुर्चीत बसली असती का, फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली 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 असती का. मुलगी घराबाहेर पडली तर त्र्यंबक उडायचा, मुलगी शाळेत गेली तर त्र्यंबक उडायचा, मुलगी घराबाहेर पडली तर त्र्यंबक उडायचा, मुलगी शाळेत गेली तर धर्म उडायचा. फक्त चूल आणि मूल हे विसरली असतीस का, फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. आज जर सावित्रीबाई फुले नसत्या असत्या तर या सगळ्या मुलींनी आज शिक्षण घेतलं नसतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. आपण पाहिलं असेल की स्त्रियांना जर कोणी शिकण्यासाठी प्रवृत्त केलं असेल किंवा त्यांची दारं जर कोणी उघडी केली असेल तर सावित्रीबाई फुले. आज पाहिलं असेल की सर्वांच्या स्टेटसला एकच गाणं आहे, जर सावित्रीबाई फुले शिकल्या नसत्या आणि त्यांनी जर शिकवलं नसतं तर आज स्त्रियांचा कोठे असत्या किंवा काय केलं असतं त्यांनी, हा मोठा प्रश्न आहे. आज पाहिलं असेल आपण सुयश विद्यालय बार्शी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपल्या बरोबर काही स्त्री आहेत, काही विद्यार्थिनी आहेत, काही टीचर आहेत. आपण पाहिलं असेल की सावित्रीबाई फुलेंचा त्यांच्या प्रती आज काय महत्व आहे, आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. आपल्या बरोबर विद्यार्थिनी आहे. सावित्रीबाई फुले नसत्या किंवा सावित्रीबाई फुलेने जर शिक्षणाची दार उघडी केली नसती तर आज काय झालं असं तुला वाटतंय, आणि सावित्रीबाई फुले बद्दल आज तुला काय बोलायचं? नमस्कार. खर तर सावित्रीबाईंचा जन्म कधी झाला, त्यांचा मृत्यू कधी झाला किंवा त्यांनी स्त्री शिक्षणासाठी कार्य केलं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण ते करत असताना त्यांना कोणत्या अडथळ्यांना, कोणत्या संकटांना सामोरे जावं लागलं याचा विचार जरी केला ना तरी अंगावरती काटा येतो. माझ्या मते खरी विद्येची देवता आणि खरी विद्येची देवी आणि बुद्धीचे देवता जर कोणाला म्हणायचं असेल तर ती सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले आहेत. आयुष्यभर समाजासाठी अविरतपणे कार्य करत राहणं म्हणजे काय याचा वस्तुपाठ म्हणजे सावित्रीबाईंचं जीवन आहे. धन्यवाद. पाहिलं असेल की सावित्रीबाई फुलेने ज्यावेळेस किंवा त्यांची ज्योतिबा फुले असतील यांनी ज्यावेळेस शिक्षणाची गंगा कुठेतरी स्त्रियांपर्यंत पोहोचवायचा विचार केला होता, परंतु त्यांना बऱ्याच अडचणी आल्या होत्या. त्यांच्या अंगावरती चिखलफेक झाली होती, शेणफेक झाली होती, बऱ्याच अडचणीला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. परंतु त्यांनी जो ध्यास घेतला होता तो त्यांनी कुठंच कमी केला नाही, आणि जो त्यांचा ध्यास शिक्षणाचा होता तो शिक्षणाचा मुलींपर्यंत पोहोचण्याचा जो ध्यास होता त्यांनी पूर्ण केला. तर तुला काय वाटतं की सावित्रीबाई फुले बद्दल आज तू जर व्यक्त व्हायची असेल तर कशा प्रकारे व्यक्त होशील? त्या माझ्या आयडल पर्सन आहेत. जर त्या नसत्या म्हणजे त्या समाजाच्या क्रांती प्रशल ज्योत झाल्या,
व मला अभिमान आहे की मी महाराष्ट्रात असं राज्यात जन्मले जिथं स्त्री शिक्षणासाठी पहिल्यांदाच पुढाकार करण्यात आला. धन्यवाद. पाहिलं असेल की कोणत्याही कोणत्या गोष्टी सुरुवात करताना त्रास अपाट होतात, परंतु जे सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आहेत, यांनी शिक्षणाची गंगा कशा प्रकारे आणली आपण पूर्ण पुस्तकामध्ये वाचले असेल. कितीही त्रास होऊ द्या, परंतु त्यांनी ती गंगा नेहायचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न सक्सेस झाला. आणि म्हणून आज प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला विद्यार्थी दिसत आहेत. आपल्याला शिक्षक आपल्या बरोबर आहेत, त्या देखील शिक्षण घेऊन आज शिक्षिका झालेल्या आहेत. त्यांच्या प्रती काय भावना आहे बघूया आपण. टीचर, सांगा तुम्ही की आज सावित्रीबाई फुले नसतं तर आज तुम्ही टीचर झाला असता का, किंवा या ज्या तुमच्या शाळेमध्ये मुली येतात तर त्यांचं कशा प्रकारे संगोपन झालं असतं? नमस्कार, मी सुयश विद्यालय बार्शी पर्यवेक्षिका गवळी संध्या किरण गवळी मॅडम. जर सावित्रीबाई फुले नसत्या तर आज मी इथं नसले असते. आणि आज आम्ही बालदिनानिमित्त सावित्रीबाई फुले जयंती यांच्या जन्मदिनानिमित्त बालसभा आयोजित केली आणि ती बालसभा मोठ्या उत्साहात साजरी केली. सावित्रीबाई फुले यांचे पती क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी जेव्हा सावित्रीबाई फुलेंना प्रथम शिक्षण दिले व नंतर त्यांना पहिल्या शिक्षिका हा मान मिळाला, त्या पहिल्या शिक्षिका झाल्यामुळे आज आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात सर्वत्र वेगवेगळ्या पदावरती महिला शिक्षिका कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या उच्च पदावर महिला कार्यरत आहेत. त्या नसत्या असत्या तर आज प्रत्येक स्त्रीला चूल आणि मूल हेच कार्य करत राहावे लागले असते. आणि या ज्या महिला आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात ते त्यांना करता आलं नसतं. हे सर्व शक्य झाले आहे ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या दोघांच्या कार्यामुळेच हे सक्सेस झालेले आहे असे मला वाटते. धन्यवाद. पाहिलं असेल की आज जर पाहिलं असेल की स्त्रिया प्रत्येक ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ते फक्त शक्य झाले असेल तर टीचर म्हणाल्या की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जर शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोच केली असेल तर त्यांना शिक्षणाचं दूध पाजलं नसतं तर आज चूल आणि मूल एवढाच त्यांचा प्रवास झाला असता. परंतु आज जर पाहिलं असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या ज्ञानामुळे त्या प्रत्येक ठिकाणी खांदा लावून काम करत आहेत. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.